श्री स्वामी समर्थ. बखर. पोटशुळ्या ब्राह्मण. एकदा एक वृद्ध वैष्णव ब्राह्मण पोटदुखीने व्याधीग्रस्त झाला होता. तो नेहमी मनापासून समर्थांची सेवा करीत असे. समर्थांची सेवा करणे म्हणजे त्रिकालदर्शन, तीर्थप्रसाद व त्यांच्याजवळ जाऊन बसणे हीच काय ती सेवा. पण थोड्याफार सेवेकऱ्यांना महाराजांची निकट सेवा करण्याची संधी मिळे. या निकट सेवेमध्ये छाट्या धुणे, पलंग झाडणे, स्वयंपाक करणे, फुले आणणे, दिवाबत्ती करणे, महाराज कोठे जाण्यास निघाले म्हणजे त्यांच्या सामानाची ओझी वाहणे अशी कामे असत. एकदा तो वृद्ध ब्राह्मण पोटदुखीने खूपच बेजार झाला होता. तेव्हा त्या ब्राह्मणाने महाराजांना प्रार्थना करून आम्हा अनाथांवर कृपा करावी अशी विनंती केली. त्यावेळी महाराज साखर विहिरीवर बसले होते. जवळच एक लिंबाचे झाड होते. तेव्हा महाराज त्या वृद्ध ब्राह्मणाला म्हणाले, हत्तीच्या लेंड्या आणि तुझ्या डोक्यावरील लिंबाच्या झाडाचा पाला एकत्र करून खा, म्हणजे पोट शूळ जाईल. हे वाक्य त्या वृद्ध वैष्णव ब्राह्मणाने शिरसा वंद्य मानून त्या 2 जिन्सा एकत्र करून खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो ब्राह्मण महाराजांची प्रार्थना करू लागला आणि म्हणाला, महाराज, या लिंबाच्या झाडाचा पाला फारच कडू लागतो. हे ऐकून समर्थ रागावून म्हणाले, अरे, या फांदीचा पाला खा, म्हणजे गोड लागेल. त्या लिंबाच्या झाडाला 3 फांद्या होत्या आणि ज्या फांदीला महाराजांनी हात लावला त्या फांदीचा पाला खरोखरच गोड होता, परंतु अन्य 2 फांद्यांचा पाला अतिशय कडू होता. हे झाड अद्यापही अक्कलकोट येथे आहे आणि पुष्कळ लोक त्या फांदीचा पाला प्रसाद म्हणून काढून नेतात. त्यानंतर त्या ब्राह्मणाने महाराजांनी सांगितले तसे केले आणि थोड्याच दिवसात त्याचा पोट शूळ गेला. त्यानंतर त्याने समर्थांची प्रार्थना करून मजला अनुग्रह द्यावा अशी विनंती केली. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, जा, कांद्याची बोंडे खा. या शब्दाचा अर्थ त्यावेळेस कोणाचंही कळला नाही, पण पुढे तो वृद्ध ब्राह्मण महाराजांचा भक्त झाला. श्री स्वामी समर्थ. बखर. एक महारोगी पंजाबी गृहस्थ. एकदा एक उंच, बोलण्यात धीट, परंतु महारोगाने पीडलेला पंजाबी माणूस अक्कलकोटास आला. त्यावेळी महाराज साखर विहिरीवर होते. महाराजांच्या बरोबर सेवेकरी लोकदेखील होते. तेव्हा तो महारोगाने पीडलेला माणूस समर्थांना म्हणाला, आप बहुत चमत्कार करते हो, ये सुनकर मैं यहाँ आया हूँ. परंतु त्याचे या प्रकारचे भाषण महाराजांना पसंत पडले नाही. महाराज त्या पंजाबी माणसाला खूप रागावले आणि महाराजांनी त्या पंजाबी माणसाला खूप शिव्या घातल्या. समर्थांचे हे क्रोधित बोलणे ऐकून तो पंजाबी मनुष्य 2 घटका तिथेच उभा राहिला. त्यानंतर त्याला आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन तो श्रींना शरण गेला आणि तेथेच राहून महाराजांची सेवा करू लागला. 2 महिने झाल्यावर तो पंजाबी माणूस त्या महारोगापासून मुक्त झाला आणि त्यानंतर श्रींचा निरोप घेऊन आपल्या देशाला परत गेला. श्री स्वामी समर्थ. बखर. गोविंदशास्त्रींना धनलाभ. अक्कलकोटास गोविंदशास्त्री म्हणून एक दरिद्री ब्राह्मण होता. कुटुंबाच्या चिंतेमुळे तो अतिशय कंटाळून गेला होता. गोविंदशास्त्री लोकांकडे भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असे. हे गोविंदशास्त्री समर्थांचे भक्त होते. ते रोज स्वामींचे दर्शन घेत असत, परंतु घरच्या जबाबदारीमुळे त्यांना श्रींची नित्यसेवा करता येत नसे. त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी येत असे की महाराज पुष्कळ लोकांचे हेतू पूर्ण करतात, तर मग आपण सुद्धा महाराजांना विचारून पाहावे. म्हणून गोविंदशास्त्री महाराजांचे दर्शन घेऊन खाली बसले आणि महाराजांना आता कसे विचारू हा विचार मनात येतो न येतो तोच महाराज गोविंदशास्त्रींना म्हणाले, तुमच्या घरातील परसाच जे सुपारीचे झाड आहे त्याच्या खाली जे आहे ते घेऊन स्वस्थ बसून हरिहरी करीत बसा. हे ऐकताच गोविंदशास्त्रींच्या आनंदाला पारावार उरला नाही. समर्थांना नमस्कार करून ते घरी आले आणि समर्थांच्या आज्ञेप्रमाणे सुपारीच्या झाडाखाली खोदून बघितले असता त्यांना मोठा धनलाभ झाला. त्यानंतर गोविंदशास्त्रींनी महाराजांना शरण जाऊन आपला उर्वरित काळ समर्थांची सेवा करण्यात घालविला. पुढे महाराज समाधीस्थ झाल्यावर ते सर्वांचा त्याग करून काशीस येऊन राहिले. श्री स्वामी समर्थ. बखर. बसाप्पा तेली. एकदा कोकणातील एक ब्राह्मण दाम्पत्य संतती नसल्याकारणाने अक्कलकोटास आले होते. ते दाम्पत्य महाराजांची नित्य सेवा करीत असत. काही दिवसांनी एक तेली आपल्या 3 पुत्रांना बरोबर घेऊन अक्कलकोटास आला. हा तेली दारिद्र्याने अतिशय गांजला होता. दिवसभर मजुरी करून सुद्धा त्याला पोटभर अन्न मिळत नसे.
अक्कलकोटास आल्यावर श्रींचे दर्शन घेऊन महाराजांची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून तो काही दिवस तेथेच राहिला. पुढे काही दिवसांनी कोकणातून आलेले ब्राह्मण दाम्पत्य महाराजांच्या बाजूला उभे होते आणि तिकडेच बाजूला दारिद्र्याने गांजलेला तो तेली त्याच्या 3 मुलांसोबत उभा होता. त्यावेळी महाराजांनी त्या ब्राह्मणाच्या पत्नीकडे बघून तिला म्हणाले, लिंबे, इकडे ये. हा तेली तुझा पूर्वजन्मीचा नवरा आहे आणि ही 3 मुले देखील तुझ्याच पोटची आहे. त्यांना जवळ घे. महाराजांचे असे बोलणे ऐकून ब्राह्मण पत्नीला खूपच अवघडल्यासारखे झाले. परंतु त्या मुलांना जेव्हा कळले की ही बाई आपली पूर्वजन्मीची आई आहे, तेव्हा त्यांच्या मनात त्या बाईबद्दल अचानक माया उत्पन्न झाली आणि ते तिघेजण त्या बाईला आई आई असे म्हणून तिच्या जवळ येऊन बसले. त्यानंतर त्या बाईच्या मनात देखील त्या मुलांबद्दल प्रेम उत्पन्न होऊन तिने देखील त्या 3 मुलांना जवळ घेऊन त्यांची मुखे प्रेमाने कुरवाळू लागली. त्यानंतर समर्थांनी त्या बाईला आज्ञा केली की अगं लिंबे, तू ह्या तेलाबरोबर जाऊन त्याच्या घरात एका बाजूला रंगीत खांब आहे. त्याच्या खाली मागच्या जन्मात तुझ्या हाताने द्रव्याने भरलेला एक हंडा पुरला आहे. तो उकरून तू ह्या तेल्याला दे, म्हणजे ह्याचे दारिद्र्य जाऊन तुला देखील पुत्रप्राप्ती होईल. समर्थांची अशी आज्ञा होताच ते सर्वजण त्या तेल्याच्या घरी आले आणि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे खोदून बघितल्यावर त्यांना काही मोहरा, होन यांनी भरलेला हंडा सापडला. त्यानंतर श्रींच्या इच्छेप्रमाणे त्या ब्राह्मण स्त्रीने स्वतःच्या हाताने तो हंडा त्या तेल्याकडे दिला. नंतर ते दोघे ब्राह्मण दाम्पत्य परत अक्कलकोटास निघून आले. काही दिवस त्यांनी अक्कलकोटास राहून समर्थांची सेवा केली. नंतर पुन्हा ती दोघे कोकणात आपल्या गावी निघून आली. त्यानंतर त्याच वर्षी त्या ब्राह्मण स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली.